पौलाचे तिमथ्याला दुसरे पत्र अध्याय 2 वचन 1 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. हालेलुया, 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 हालेलुया. पौल तिमथ्याला लिहित आहे, माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. तो तिमथ्याला लिहिताना माझ्या मुला असा शब्द वापरतो, कारण तिमथ्य त्याचं आत्मिक लेकरू होतं, आत्मिक मुलगा होता, आणि म्हणून तो असं म्हणत आहे, माझ्या मुला. आणि महत्त्वाचा सल्ला आहे, ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या कृपेत बलवान होत जा. कृपेत बलवान होत जा म्हणजे कृपेमध्ये वाढत जा, कृपेमध्ये मजबूत होत जा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण अनेक वेळेला देवाकडे प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेमध्ये आपण देवाची कृपा आपल्या जीवनावर आणि कुटुंबावर मागत असतो. आपण देवाकडून कृपा मागतो आपल्या जीवनावर, आपल्या घरावर, कुटुंबावर, नोकरीधंद्यावर, शिक्षणावर आपण देवाची कृपा मागत असतो. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की त्या कृपेचा स्रोत देव स्वतः आहे. त्या कृपेचा उगम परमेश्वर आहे आणि त्याने दिल्याशिवाय ती कृपा आपल्याला लाभू शकत नाही. म्हणजे देवाने आपल्याला कृपा द्यायला पाहिजे म्हणून आपण मागत असतो. पण इथे वचनामध्ये तिमथ्याला सल्ला असा दिला जातोय, त्यालाच सांगितलं जातं आहे, ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या कृपेमध्ये वाढत जा. म्हणजे हे तुझं काम आहे. बलवान होत जा म्हणजे हे तुझं काम आहे की त्या कृपेमध्ये, देवाने तुला जी कृपा दिलेली आहे त्या कृपेमध्ये बलवान बनणं हे तुझं काम आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हे वचन समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. छोटंसं वाटतं आणि तुमच्यापैकी जितके बायबल वाचतात तुम्ही अनेक वेळा हे वचन वाचलं असेल, पण हे वचन जेवढं छोटं आहे तेवढा त्याचा अर्थ छोटा नाही आहे, फार सखोल असा अर्थ आहे. आपण रोज आपल्या जीवनामध्ये देवाची कृपा मागतो. प्रार्थना करणारे लोक सतत देवाची कृपा मागतात, परंतु आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे की त्या कृपेमध्ये वाढत जाणं, त्या कृपेमध्ये बलवान बनणं, त्या कृपेमध्ये मजबूत होणं हे देवाचं काम नाही आहे, हे आपलं काम आहे. हा देवाचा निर्णय नाही आहे, हा आपला निर्णय आहे. आणि त्यासाठी लागणारी मेहनत, परिश्रम हे देवाने घ्यायचे नाही आहेत, आपण घ्यायचे आहेत. ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा, याला आपण सल्ला म्हणू शकतो किंवा पौलाने तिमथ्याला दिलेली आज्ञा आहे, बलवान हो या कृपेमध्ये. येशू ख्रिस्तामध्ये तुला देवाने जी कृपा दिलेली आहे त्या कृपेमध्ये मजबूत बनणं आणि त्या कृपेमध्ये वाढत जाणं हे तुझं काम आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे वचन समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण खूप वेळेला आपण आंधळ्यासारखे, मुक्यासारखे आणि बहिऱ्यासारखे असे आत्मिक जगामध्ये वावरत राहतो आणि आपण असं म्हणतो, सगळं देव करेल, सगळं देव करेल. सगळं जर देव करणार आहे तर देवाने तुम्हाला आणि मला डोळे कशाला दिलेले आहेत, हात कशाला दिलेले आहेत, बुद्धी कशाला दिलेली आहे? फक्त जेवायला, फक्त मोबाईल बघायला. जेव्हा आपण आपल्या आवडीचं जेवण जेवतो तेव्हा हे नाही बघत की देवाची इच्छा आहे की नाही. जेव्हा मोबाईल उचलतो आणि तासनतास गेम खेळत राहतो किंवा काही ना काही बघत राहतो तेव्हा हा विचार करत नाही की हे देवाच्या इच्छेत आहे की नाही. पण बाकी काही झालं, देव बघेल. कोणी सांगितलं, अरे बाबा तुझी परीक्षा जवळ आली आहे, प्रार्थना कर, देव बघेल.
एवढा आजारी आहेस, प्रार्थना कर, देव करेल, देव बघेल, देव करेल, अशा रीतीने बोलून आम्ही आत्मिक जगामध्ये आंधळे, मुके आणि बहिरे असल्यासारखे वागतो, ज्यामुळे ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला देवाची जी काही कृपा मिळाली आहे त्या कृपेत आम्ही बलवान होत नाही, तर दुबळे बनत जातो. ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला देवाची कृपा मिळते पुष्कळ. सगळ्यात पहिली कृपा म्हणजे आम्हाला पापांची क्षमा मिळते. दुसरी कृपा आम्हाला पवित्र आत्मा मिळतो. तिसरी कृपा आम्हाला आजारमुक्ती मिळते. त्यानंतर शापमुक्ती मिळते. मग आमच्या जीवनावर आशीर्वाद येतात, आम्हाला आनंद मिळतो, आम्हाला शांती मिळते, आत्मिक जगामध्ये काही सुंदर असे अनुभव येतात आणि कृपेवर कृपा देव आम्हाला देत जातो. पण ही जी कृपा आमच्यावर होत जाते, ख्रिस्त येशूमध्ये देवाची जी कृपा आम्हाला मिळत जाते, ती कृपा म्हणजे एक भांडवल आहे. त्या भांडवलावरती आपण मेहनत करायची आहे, परिश्रम घ्यायचे आहेत आणि आपण त्या कृपेमध्ये वाढत जाऊन बलवान व्हायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. असे अनेक लोक असतात, एखाद्या मोठ्या आजारातून बरे झाले, देवाने माझ्यावर खूप प्रेम केलं, मी मोठ्या आजारात होतो आणि देवाने मला बरं केलं. ही तुझ्यावर झालेली देवाची कृपा आहे. आता या कृपेमध्ये बलवान व्हायला तू किती मेहनत घेत आहेस सांग. तुला देवाने एका आजारातून बरं केलं, ही देवाने तुझ्यावर केलेली कृपा. या कृपेमध्ये मजबूत व्हायला, वाढत जायला तुझी मेहनत काय आहे, तुझे परिश्रम काय आहेत. जेव्हा देवाने तुला बरं केलं तेव्हा तू आपल्या जीवनाचा शोध घ्यायला लागलास का? देवासमोर आला, देवाला विचारलं, तू माझ्यासाठी एवढं मोठं काम केलं, तर मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे, मी काय करू? मी अमुकाशी बोलत नाही, तमुकाकडून पैसे घेतले आहेत ते अजून परत दिले नाहीत, माझा एक चुकीचा व्यवसाय आहे तो मी सुरू ठेवलेला आहे. देवाने मला बरं केलं, हे मला देवाकडून मिळालेलं भांडवल आहे, कृपा आहे. त्या भांडवलावरती परिश्रम करून, मेहनत करून मी ती कृपा वाढवली. त्या कृपेमध्ये मी बलवान होत आहे की ती कृपा कमी करून स्वतः दुबळा बनत आहे. अनेक लोकांना मोठी आजारमुक्ती मिळते, पण काही वर्षांनी जाऊन आपण त्यांना बघू तर त्यांच्या आत्म्यात काहीच वाढ झालेली नसते, ते काहीच बलवान बनलेले नसतात. उलट त्यांची स्थिती जास्त खराब झालेली असते, मन जास्त कठोर झालेलं असते. 4 जणांशी बोलत नाही, अमुकाबद्दल राग, तमुकाबद्दल राग, कुणावर प्रेम करायला वाटत नाही. 10 वर्षापूर्वी देवाने मोठ्या कॅन्सरमधून बरं केलं, 10 वर्षानंतर स्थिती बघावी तर मन रागाने भरलेलं आहे, अंतकरण कठोर झालेलं आहे. म्हणजे या कृपेमध्ये वाढ झालीच नाही. पुष्कळ लोक असे आहेत ज्यांना देव दृष्टांत दाखवतो, दृष्टांत. त्यांना देवदूत दिसतात, त्यांना स्वर्गीय दृश्य दिसतात आणि जेव्हा त्यांना दृष्टांत दिसतो आणि ते आपल्या पुढे कथन करतात तेव्हा आपल्यालाही वाटतं काय सुंदर आहे ना, मला पण दिसायला पाहिजे होतं. आणि ज्यांना असले दृष्टांत दिसतात त्या लोकांकडे आपण वेगळ्या नजरेने बघतो, आदराने बघतो, ही भारी माणसं आहेत. मला अजून देवदूत दिसला नाही पण ह्याला दिसला, मी अजून स्वर्ग बघितला नाही पण हिने बघितला, मला अजून देवाचा प्रकाश दिसला नाही पण ह्याला दिसला, असं आपल्याला वाटत राहतं आणि आपण त्यांच्याकडे आदराने बघतो. पण प्रत्यक्षात ज्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे किंवा ज्यांनी स्वर्गीय दृष्टांत पाहिलं आहे त्यांच्यासाठी असं आहे की ही त्यांच्यावर झालेली देवाची कृपा आहे. म्हणजेच त्यांना स्वर्गातून दिलं गेलेलं भांडवल आहे. या भांडवलावर त्यांनी परिश्रम काय केला, त्यांनी मेहनत काय केली, त्यांनी काय मिळवलं, ही कृपा किती वाढवली. लक्षात घ्या, आत्मिक जीवन आणि दैहिक जीवन दोन्ही वेगवेगळे आहेत. दोघांमध्ये सोपं काय म्हणायचं तर दैहिक जीवन सोपं आहे, आत्मिक जीवन सोपं नाही. आत्मिक जीवन कठीण आहे.
दैहिक जीवन सोपं आहे आणि दैहिक जीवन जरी सोपं आहे तरी तिकडे पण मेहनत करायला लागते, तिकडे पण परिश्रम घ्यायला लागतात. मेहनत घेतल्याशिवाय आणि परिश्रम घेतल्याशिवाय दैहिक जीवनात सुद्धा आपण तग धरू शकत नाही. तर दैहिक जीवनात जर मेहनत आणि परिश्रम घ्यायला लागते तर आत्मिक जीवनात कितीतरी अधिक घ्यायला लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एखाद्याची नोकरी सुटली आणि त्याच्याकडे बँकेमध्ये 10 लाख रुपये आहेत, तर तो थोडा वेळ असं बोलेल, काही धास्ती नाही आहे, काही धास्ती नाही आहे, कारण माझ्याकडे आहेत 10 लाख रुपये. दुसरी नोकरी मिळेपर्यंत कसं तरी मी माझा संसार चालवू शकतो. पण तो 10 लाख संपायची वाट बघू शकत नाही. एक नोकरी सुटली की लगेच तो दुसऱ्या नोकरीच्या शोधात लागतो. लगेच त्याच्याकडे आहेत 10 लाख रुपये, पण त्याला माहिती आहे ते संपतील, मी रिकामा होईन, त्यामुळे मला दुसरी नोकरी शोधली पाहिजे, मेहनत केली पाहिजे, झटलं पाहिजे, स्वतःसाठी कुटुंबासाठी परिश्रम केले पाहिजेत. पण तो जर आळशी बनला आणि असं म्हणायला लागला, काही चिंता नाही आहे, 10 लाख रुपये बघू उद्या, बघू परवा, असं करता करता महिने 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 निघत जातील. घराचं भाडं, महिन्याचा किराणा, मुलांच्या शाळेची फी आणि बाकी सगळा खर्च करता करता ते पैसे कुठून संपून जातील आणि कधी त्याला दुसऱ्यांपुढे भीक मागायची वेळ येईल ते त्याला लक्षात पण येणार नाही, जर तो आळशी बनून सुस्त राहिला तर. दैहिक जीवन पण असं कठीण आहे, दैहिक जीवन पण एवढं सोपं नाही आहे. मग दैहिक जीवनात पण जर परिश्रम आणि मेहनत करावी लागते तर आत्मिक जीवनात कितीतरी अधिक करावी लागते. मला देवाने बरं केलं म्हणजे देव माझ्यावर प्रेम करतो, बस झालं, एवढं मला पुरेसं आहे. प्रार्थना केलीस का? नाही, उद्या करेन. बायबल वाचलं का? सध्या वेळ मिळत नाही. प्रार्थना केली का? उद्या करेन. बायबल वाचलं का? वेळ मिळत नाही. प्रार्थना घरात प्रार्थनेला जाता का? हो, जात होतो, पण आता कसं आहे ना, कामधंदा वाढला आहे ना, वेळ मिळत नाही. हालेलुया. आजच एक साक्ष आली, गोव्यावरून बंधू प्रार्थनेला आले होते. त्यांनी साक्षीमध्ये सांगितलं, मी दिवसाला 3,000 रुपये कमवत होतो, परंतु पैसे मला पुरतच नव्हते. दिवसाला 3,000 रुपये कमवून पण पैसे पुरत नव्हते. आणि एक दिवस आपले ब्रदर त्याच्या स्वप्नात आले आणि ब्रदर त्याला म्हणाले, गुडघ्यावर ये माझ्यासमोर. त्याने गुडघे टेकले आणि ब्रदरांनी मोलाचा सल्ला दिला, बिझनेस कमी कर आणि येशूच्या मागे लाग. बिझनेस कमी कर आणि येशूच्या मागे लाग. जगासाठी मूर्खपणाचा सल्ला आहे, पण या माणसाला त्या सल्ल्याची गरज होती. देवाने स्वप्नाद्वारे त्याला हा सल्ला दिला. आता हा सल्ला दिला म्हणजे काय झालं सांगा? त्याच्यावर देवाची कृपा झाली. आता या कृपेमध्ये बलवान व्हायचं का, वाढायचं का, हे त्याच्यावर अवलंबून आहे. ही मेहनत त्याने करायची आहे, ही मेहनत देवाने करायची नाही. देवाने त्याला मार्ग दाखवला. 3,000 कमावतो तरी पण तुला काही मिळत नाही, काही तुझ्या हातात राहत नाही. खूप वर्षापूर्वी केंद्रात अशी एक साक्ष आली होती. त्या माणसाचं पण दिवसाचं उत्पन्न बरोबर 3,000 रुपयेच होतं. मला वाटते साधारण 15 वर्षापूर्वी साक्ष आली असेल. तेव्हा त्याला दिवसाला 3,000 रुपये कमाई होती. त्याचा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायामध्ये 3,000 ते 3,500 रोज मिळायचे. परंतु तो म्हणतो की हे पैसे मला कधीच पुरे पडले नाहीत, कधीच पुरे पडले नाहीत. जेव्हा तो प्रभूमध्ये आला, सगळ्या वाईट सवयी त्याने सोडून दिल्या, प्रभूला चिकटून राहिला, प्रार्थना करत राहिला, प्रभूमध्ये वाढत राहिला, त्याने आपला धंदा कमी केला आणि तो म्हणतो, आत्ता मी फार कमवत नाही, मला दिवसाला 1,000-1,200 मिळतात, परंतु आता मी समाधानी आहे, कारण माझे पैसे मला संपत नाहीत. देवाचे आशीर्वाद त्यावरती आले. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. या माणसाला स्वप्नामध्ये देवाच्या सेवकाने येऊन सांगावं, तुझा धंदा कमी कर आणि येशूच्या मागे लाग. हा सल्ला नव्हे, ही स्वर्गातून त्याच्यावर झालेली कृपा आहे. आणि या कृपेमध्ये वाढणं आणि बलवान होणं हे त्याच्या हातात आहे. कोणी सांगेल मी मोठ्या आजारातून बरं झालो, मला देवाने मोठा आशीर्वाद दिला, लग्नानंतर 15 वर्षांनी मला बाळ झालं, चांगली गोष्ट आहे. मला भारी पगाराची नोकरी मिळाली, चांगली गोष्ट आहे. मी भाड्याच्या घरात होतो, आता देवाने मला स्वतःचं घर दिलं, फार चांगली गोष्ट आहे. मी एवढी वर्षे कर्जामध्ये होतो, पण प्रभूने मला कर्जातून आता बाहेर काढलं, चांगली गोष्ट आहे. मला देवाने मोठा दृष्टांत दाखवला, मी देवदूत बघितला, मी स्वर्ग बघितला, मी प्रकाश बघितला, मी येशूला बघितलं, फार चांगली गोष्ट आहे. पण लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी म्हणजे देवाने आपल्यावर केलेली कृपा आहे. आणि या कृपेमध्ये वाढणं आणि बलवान होणं, मजबूत होणं हे आपल्यावर अवलंबून आहे. जर आपण मेहनत केली नाही तर हे भांडवल तेवढंच राहील. आणि काही लोकांना भांडवल पण खाऊन टाकायची सवय असते. म्हणजे काहीतरी धंदा सुरू करायचा आहे, 50,000चं कर्ज घ्यायचं आणि 50,000 हातात आले की डोक्यात वेगळीच आयडिया यायची, कर्ज नंतर घेऊ, बिझनेस नंतर सुरू करू, पहिली मोटरसायकल घेतो. कर्ज कशाला घेतलं होतं? बिझनेस सुरू करायला. पण मनात आता काय आलं, पैसे आलेच आहेत तर पहिली मोटरसायकल घेतो, नंतर कर्ज घेईन आणि नंतर धंदा सुरू करेन. मग मोटरसायकलमध्ये पैसे संपवून टाकले, थोडे दिवस निघून गेले, परत कर्ज घेतलं, तेवढ्यात मुलाचा वाढदिवस आला. मग डोक्यात आयडिया आली, सगळ्यांना दाखवायला पाहिजे ना आपण किती भारी लोक आहोत. मग हे पैसे उडवायचे आणि मुलाचा वाढदिवस साजरा करायचा. असे काही लोक आत्मिक जीवनात वागतात. देवाने दिलेलं भांडवल पण संपवून टाकतात आणि शेवटी पुरे अंधारात जातात, पुरे खड्ड्यात पडतात. तिमथ्याला दिलेला हा सल्ला आपल्या सगळ्यांसाठी आहे. ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. येशू म्हणाला, तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यास झटा. प्रभूचे शब्द आहेत, झटा, मेहनत घ्या. जर सगळं आपल्याला आरामात मिळणार असेल, आत्मिक जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपल्या आरामातच होणार असतील, तर येशू झटायला का सांगतो? मेहनत घ्यायला का सांगतो? परिश्रम घ्यायला का सांगतो? झटा. देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी परिश्रम करा, झटून मेहनत घ्या, असं येशू ख्रिस्त सांगत आहे. ही त्याची शिकवण आहे. आपण म्हणतो सगळं आरामात होईल, सगळं आपोआप होईल. नाही, आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी आणि देवाच्या कृपेत बलवान होण्यासाठी प्रत्येकाला मेहनत घेण्याची गरज आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थना करत राहणं, देवाची वचनं वाचत राहणं आणि देवाच्या वचनाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करत राहणं. तुम्ही विश्वासणारे व्यक्ती आहात, पण देवाच्या मंदिरात दान देत नाही आहात का? म्हणजे तुम्ही आत्म्यात आळशी आहात. तुम्ही दान देताय पण एवढूसं देताय. पगार किती आहे? 25,000. महिन्याला दान किती देता? 500 रुपये. म्हणजे तुम्ही आळशी आहात. तुम्ही आत्म्यामध्ये सुस्त झाला आहात. 25,000 पगारातून तुम्ही महिन्याला 500 रुपये देवाला देताय, म्हणजे तुम्ही आत्म्यामध्ये सुस्त आहात. तुम्ही कृपेमध्ये वाढायला मेहनतच घेत नाही. देवाने तुम्हाला मोठ्या आजारातून बरं केलं, आता तुम्ही सगळ्यांबरोबर कसे वागता? प्रेमाने वागता का? नम्रपणे वागता का? की मनाचा कठोरपणा अजून सोडून गेलेला नाही आहे? अजून पण सगळ्यांबद्दल राग येतो. जरा मनाविरुद्ध झाला की राग येतो. जरा कोणी काही मनाविरुद्ध बोललं की लगेच तोंडातून शिव्या निघतात, लगेच तोंडातून अपशब्द निघतात, लगेच संताप येतो. मग 4-4 दिवस, 1-1 आठवडा त्यांच्याशी बोलणं बंद होतं. देवाने तुम्हाला आजारातून बरं केलं, या तुमच्या भांडवलावर तुमची कमाई काय सुरू आहे? तुम्ही कृपेमध्ये कुठे वाढत आहात? तुम्ही कृपेमध्ये बलवान कुठे होत आहात?
कृपेत मजबूत कुठे होत चालला आहात? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, फक्त अशी प्रार्थना करणं पुरेसं नाही आहे, देवा मला तुझ्या कृपेत वाढव, देवा मला तुझ्या कृपेत वाढव, एवढी प्रार्थना करणं पुरेसं नाही आहे, तर त्यावर क्रिया केली पाहिजे, मेहनत केली पाहिजे. लाजराच्या कबरेबाहेर येशू उभा होता आणि येशू म्हणतोय धोंड काढा. आणि अशा माणसाला जर येशू जिवंत करू शकतो, तर तो कबरेवरच एवढा दगड काढायला त्या लोकांना का सांगितलं? धोंड काढा असं बोलून येशू थांबून आहे. येशूने शब्द बोलून धोंड बाजूला केली नाही. त्याला तर हात लावायची गरजच नव्हती. एवढ्या मोठ्या वादळाला त्याने धमकावलं, एवढ्या अफाट समुद्राला फक्त शब्द बोलून धमकावलं आणि वादळ शांत झालं, समुद्र शांत झाला. समुद्रातलं एवढं मोठं वादळ त्याने शब्दाने शांत केलं. त्याला तो कबरेवरचा दगड हलवता येत नव्हता का सांगा? पण तो शब्द बोलला नाही. धोंड बाजूला हो असं तो बोलू शकला असता, पण ते त्याने केलं नाही. हालेलुया, हालेलुया. जेव्हा येशूचं पुनरुत्थान झालं, त्यावेळेला येशूच्या कबरेवर पण भली मोठी धोंड होती. आणि त्यावेळेला पुनरुत्थान झाल्यानंतर, म्हणजे येशू कबरेच्या आत जिवंत झाल्यानंतर, ती धोंड बाजूला करायला तिकडे कोणी माणसं आली नाहीत. कारण येशूचं पुनरुत्थान भल्या पहाटे झालं होतं, माणसं कोणी नव्हतीच तिकडे. आणि बायबल म्हणतं स्वर्गातून देवदूत उतरला आणि देवदूतांनी ती धोंड बाजूला केली आणि देवदूत त्यावर बसून राहिला. आतमध्ये येशू जिवंत झाला, पुनरुत्थित झाला. हा एवढा मोठा चमत्कार आपण बायबलमध्ये एका ठिकाणी वाचतोय. येशूच्या कबरेवर असलेली भली मोठी धोंड कोणी माणसाने सरकवली नाही, तर स्वर्गातून देवदूत येऊन देवदूतांनी धोंड सरकवली. तर मग दुसऱ्या बाजूला ही गोष्ट आपण अशी का वाचतो की लाजराच्या कबरेवर मोठी धोंड आहे आणि येशू म्हणतोय धोंड काढा. आणि सुरुवातीला त्याच्या शब्दाला विरोध झाला. विरोध करणारी लाजराची बहीणच होती, कारण ती मानवी बुद्धीने विचार करत होती. जिला असं वाटत होतं की धोंड काढली तर आता आतून घाणेरडा वास येईल. माझा भाऊ मेला आणि त्याला मरून 4 दिवस झाले आहेत, त्याचं शरीर आता सडायला लागलं आहे. दगड काढला, ही धोंड काढली तर वास येईल, म्हणून तिने अडथळा आणला खरा, परंतु प्रभूने त्याच्या वचनाची तिला आठवण करून दिली. आणि मग लोक पुढे झाले आणि लोकांनी धोंड बाजूला केली. धोंड बाजूला झाल्यानंतर येशू म्हणाला लाजरा बाहेर ये. आणि ज्याला मरून 4 दिवस झाले होते तो जिवंत बनून कबरेतून बाहेर आला. हालेलुया, 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 हालेलुया. देवाची इच्छा आहे की आम्ही पण मेहनत घ्यावी. त्याने आम्हाला अक्कल दिलेली आहे, त्याने आम्हाला शरीर दिलेलं आहे, तो आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरणा देतो. आम्ही त्याने सांगितलेल्या गोष्टी कराव्यात ही त्याची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला एखादा आजार आहे आणि देवाला तुम्हाला बरं करायचं आहे, पण देव तुम्हाला सांगतोय अमुक एका व्यक्तीशी तुझं बोलणं नाही आहे, त्याच्याशी बोलणं कर पहिलं. खरं तर ही गोष्ट खूप छोटी आहे. आजार बरा करणं ही मोठी गोष्ट आहे. देव मोठी गोष्ट करतो, आपल्याला छोटी गोष्ट करायला लावतो. तुम्ही जर ऐकलं तर देव पुढे जाईल आणि तुम्हाला बरं करेल. तुम्ही ऐकलं नाही तर आजार तसाच राहील आणि तुम्ही म्हणत राहाल माझी प्रार्थना सुरू आहे, देव मला बरं करणार. माझी प्रार्थना सुरू आहे, देव मला बरं करेल. आज करेल, उद्या करेल, परवा करेल, पण देव मला बरं करेल. पण देव तुला काहीतरी सांगतोय, ती तुझ्यासाठी एक मेहनतीची गोष्ट आहे, ती तुला केली पाहिजे. आज सकाळच्या सेशनमध्ये एका भावाने एक साक्ष दिली. त्याने खूप वर्षापूर्वी कोणाचे पैसे घेतले होते आणि काहीतरी वादविवाद त्या माणसाशी झाल्यामुळे त्याने पैसे परत केले नाहीत. इतकी वर्ष झाली, काहीतरी 25 वर्ष झाली, त्याने त्या माणसाचे पैसे परत दिलेच नाहीत. आणि मग एक दिवस प्रवचनात त्याने ऐकलं
की कोणीतरी कोणाचे तरी पैसे परत दिले आणि ते ऐकल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं मला हे केलं पाहिजे. मी 25 वर्षापूर्वी त्याचे पैसे घेतले होते आणि आजपर्यंत मी दिले नाहीत रागाने, पण आता मला दिले पाहिजेत. तो पैसे देण्यासाठी गेला तेव्हा नेहमीप्रमाणे चांगल्या कामाला अडथळे येतात तसं त्याला अडवण्यात आलं. खुद्द त्याच्या आईनेच अडवलं. आता काय गरज आहे, राहू दे, 25 वर्ष झाली. तो पण विसरला, आपण पण विसरलो, सगळे विसरले. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की आपण विसरलो, पण तो विसरला नाही आहे. तो न्यायी परमेश्वर आहे. त्याच्या रेकॉर्डमध्ये सगळं काही असतं, तो विसरत नाही. आणि आईने सांगितलं म्हणून ह्याने पण थोड्या वेळासाठी मन बदललं, जाऊ दे, आता नाही देत पैसे. पण नंतर पुन्हा देवाने त्याला जागं केलं आणि पुन्हा त्याला वाटलं की मी जाऊन पैसे द्यायला पाहिजेत. तो पैसे घेऊन गेला, वरती 2000 रुपये एक्स्ट्रा दिले, पाय धरले, त्यांची क्षमा मागितली. एवढी वर्षे मी तुमचे पैसे अडवून ठेवले, पण आता मला क्षमा करा आणि आता मी तुम्हाला पैशात 2000 रुपये वाढवून पण देत आहे, पण मला क्षमा करा, आणि पैसे देऊन आला. म्हणजे काय केलं सांगा? देवाने या माणसाला जी कृपा दिली, या कृपेवर त्याने मेहनत केली, कृपेत वाढण्यासाठी आणि बलवान होण्यासाठी. हालेलुया, 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 हालेलुया. आम्ही चांगली चांगली मस्त प्रवचनं ऐकतो आणि आमच्या जीवनातल्या चुकीच्या गोष्टी झाकून ठेवतो, आमची वाईट कामं झाकून ठेवतो आणि आम्ही स्वतःचंच सांत्वन करून घेतो. आमची प्रार्थना सुरू आहे, आम्ही प्रवचनं ऐकतो, आम्ही देवाची वचनं वाचतो, आमचं सुरू आहे. तुम्ही खरी मेहनत घेत आहात का? देवाच्या कृपेमध्ये बलवान होण्यासाठी, देवाच्या कृपेत वाढण्यासाठी तुमचे खरे श्रम सुरू आहेत का? नाहीतर गेल्या 2000 वर्षात जगामध्ये अशी शेकडो, हजारो आणि लाखो माणसं येऊन गेली ज्यांनी देवाच्या कृपेचा अनुभव घेतला, पण त्याचा त्यांना पुढे जाऊन फायदा झालाच नाही, कारण त्यांनी त्या कृपेत वाढण्यासाठी मेहनत केली नाही. हालेलुया, 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 हालेलुया. एखाद्या मुलाला चांगल्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं आणि ॲडमिशन मिळाल्याचा त्याला आनंद व्हावा, पण शिक्षणासाठी मेहनत न घेतल्यामुळे नापास व्हावा, तशी अनेकांची अवस्था होते. मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं, जिकडे पाहिजे होतं तिकडेच मिळालं, खूप खुश, पण अभ्यास केलाच नाही, मित्रांच्या नादात राहिला, वाईट संगतीला लागला आणि शेवटी नापास झाला. त्याप्रमाणे अनेक लोक मोठी आजारमुक्ती मिळवतात, देवाचे मोठे आशीर्वाद मिळवतात, अनेकांना दृष्टांत दिसतात, अनेकांना स्वप्न दिसतात, अनेकांना अनेक दैवी गोष्टींचा साक्षात्कार होतो. आणि हे सगळं झाल्यानंतर कृपा टिकवण्यासाठी आणि वाढण्यासाठी काहीच मेहनत न केल्यामुळे शेवटी या गोष्टीचा त्यांना काहीच उपयोग होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आत्म्यामध्ये जागे व्हा, झोपा काढत राहू नका. आत्मिक जीवन म्हटलं तर सोपं आहे आणि म्हटलं तर कठीण आहे. तुम्ही जर देवाच्या मार्गाने चालायचा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात, तसे करत आहात, तर आत्मिक जीवन तुमच्यासाठी सोपं आहे. पण तुम्ही जर स्वतःच्याच बुद्धीने वागत आहात आणि तुम्ही म्हणताय देव करेल सगळं, माझा देवावर विश्वास आहे, माझा देवावर विश्वास आहे, देव करेल सगळं, असं म्हणून तुम्ही आत्मिक गोष्टीमध्ये काहीही मेहनत घेत नसाल, तर हे आत्मिक जीवन तुमच्यासाठी कठीण बनत जाईल आणि तुम्ही या कृपेमध्ये बलवान होणार नाही, कृपेमध्ये दुबळे होत जाल. म्हणून तुम्ही अशा काही लोकांना बघाल जे 25 वर्षे 40 वर्षे येशूवर विश्वास ठेवून आहेत, पण त्यांचं आत्मिक जीवन दुबळं आहे. नेहमी त्यांचं रडगाणं सुरू असतं. आणि असे लोक बघाल ज्यांना प्रभूमध्ये येऊन 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, पण त्यांचं आत्मिक जीवन सधन झालं, संपन्न झालं. आपण सधन आणि संपन्न आत्मिक जीवन कशाला म्हणू शकतो? तो स्वतः हसतोय आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर पण आनंद आणतोय. त्याच्या प्रार्थनेमध्ये ताकद आहे. तो त्याच्या जीवनातून सैतानाला पळवतोय आणि तो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतोय आणि त्याच्या प्रार्थनेने दुसऱ्यांच्या पण जीवनातून सैतान पळून जातोय.
म्हणजे काय झालं? म्हणजे हा माणूस कृपेमध्ये बलवान बनत चालला आहे. त्याला प्रभूमध्ये येऊन 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, पण तो कृपेमध्ये बलवान बनतोय. आणि कुणाला 35 वर्ष झाली आहेत, कुणाला 40 वर्ष झाली आहेत. तुम्ही दारू पिता का? थोडी थोडी घेतो. टी व्ही बघता का? कधी कधी बघतो. टी व्ही बघता का? बघतो. सिनेमा बघता का? कधी कधी बघतो. दारू पिता का? थोडी थोडी पितो. थोडं थोडं हे पण चालू आहे, ते पण चालू आहे, थोडी थोडी आमची प्रार्थना पण चालू आहे. थोडी प्रार्थना सुरू आहे, थोडं दारू पिणं सुरू आहे. थोडं बायबल पण वाचतो आणि थोडं वाईट संगतीत पण आहोत आम्ही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असल्या आत्मिक जीवनाला काही अर्थ नाही आहे. तुम्ही जर असलं आत्मिक जीवन जगत राहाल, पुढचे अनेक वर्ष तुम्ही रडतच राहाल, रडगाणच गात राहाल. आत्म्यामध्ये मजबूत व्हा, देवाच्या कृपेमध्ये बलवान व्हा. तुम्ही कमजोर पडता कामा नये. तुम्हाला सैतानाला तुमच्या जीवनातून हाकलता आलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातून आणि दुसऱ्या अनेकांच्या जीवनातून सैतानाला तुम्हाला हाकलता आलं पाहिजे. देवाने आपल्याला त्यासाठी पाचारण केलं आहे, त्यासाठी बोलावलं आहे, त्यासाठी निवडलं आहे की आपण त्याच्या कृपेमध्ये बलवान व्हावे, मजबूत व्हावे, दुबळं बनावं आपण, अशी देवाची इच्छा नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परिश्रम घ्या, आत्मिक जीवनामध्ये मेहनत घ्या. तुम्ही प्रार्थना करत नसाल, प्रार्थना करा, नियमितपणे प्रार्थना करा. रोज 5 मिनिटाची आणि 10 मिनिटाची प्रार्थना करू नका. 5 मिनिटाची प्रार्थना म्हणजे फक्त एवढंच, आज अख्खा दिवस माझा सांभाळ कर, माझ्या कुटुंबाचा सांभाळ कर, माझ्या नोकरी धंद्यावर आशीर्वाद दे, ही आहे 5 मिनिटाची प्रार्थना. असली प्रार्थना करू नका. देवाची उपकार स्तुती करा, त्याची आराधना करा, त्याच्या प्रेमाकडे बघत राहा. देवाचा आवाज आपल्याला आत्म्यात ऐकायला आला पाहिजे. खरी प्रार्थना करा, आत्म्याने प्रार्थना करा, देवाची वचनं वाचा आणि या वचनानुसार स्वतःच्या जीवनामध्ये बदल करा. मनाचा कठोरपणा काढून टाका, नम्र बनत राहा, अहंकार काढून टाका, स्वार्थ काढून टाका, दुसऱ्यांबद्दलचा द्वेष काढून टाका, दुसऱ्यांबद्दलचे सगळे वाईट विचार मनातून काढून टाका. स्वतःला अधिक शुद्ध करा, अधिक प्रेमळ करा, अधिक नम्र करा. देवाच्या कृपेमध्ये बलवान होत जा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कुणाला 1 लाखाची नोकरी मिळाली प्रार्थनेच्या द्वारे, त्याद्वारे जेवढा मला आनंद होत नाही तेवढा आनंद एखाद्या माणसाने सांगितलं की मी माझं वाईट जीवन बदललं, तर त्याची साक्ष ऐकून आनंद होतो. आणि जसा मला आनंद होतो आणि जसा देवाच्या लोकांना आनंद होतो, तसाच देवालाही स्वर्गात आनंद होतो, जेव्हा आमचं खऱ्या अर्थाने हृदय बदलतं. तुम्ही सांगाल माझी प्रगती झाली, म्हणजे काय झालं? पूर्वी मला 10,000ची नोकरी होती, आता 1 लाखाची नोकरी मिळाली. नाही, ही तुमची प्रगती नाही आहे. माझी प्रगती झाली, पूर्वी मी 10 बाय 10च्या भाड्याच्या खोलीत राहायचो, आता माझ्याकडे स्वतःचा मोठा फ्लॅट आहे. ही तुमची प्रगती नाही आहे. याला प्रगती म्हणू नका. नोकरीमध्ये पगार वाढ झाली, नवीन नोकरी मिळाली, घर मिळालं, गाडी मिळाली, जमीन मिळाली, तुमची प्रॉपर्टी वाढली, तुम्ही धनवान झालात, ही प्रगती नाही आहे. तुम्ही जर म्हणालात पूर्वी मी खूप शिव्या द्यायचो, पण आता माझ्या तोंडातून एक शिवी पण येत नाही. पूर्वी मी अनेकांबद्दल राग बाळगायचो, पण आता मी राग ठेवत नाही. राग आला तरी मी काढून टाकतो, क्षमा करतो. पूर्वी मी फार गर्विष्ठ होतो, कुणाचं काही ऐकून घेत नव्हतो, मी फार कठोर मनाची व्यक्ती होतो, परंतु आता मात्र मी नम्र झालेलो आहे. मी सहन करतो, मी क्षमा करतो, मी नम्रतेने वागतो. मी म्हणेन आणि मी नाही, देव सांगेल, ही तुझी खरी प्रगती आहे आणि हीच प्रगती देवाला आपल्याकडून हवी आहे. ही प्रगती, आणि ही प्रगती कधी होईल सांगा? जेव्हा तुम्ही देवाने दिलेल्या कृपेमध्ये वाढण्यासाठी मेहनत घ्याल. तुम्ही जर मेहनत घेतली नाही तर ही प्रगती तुमची होणारच नाही आणि तुम्ही कृपेत बलवान बनणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा फार महत्त्वाचा सल्ला आहे.
आणि महत्त्वाची आज्ञा आहे, तुमच्यावर देवाने केलेल्या कृपेमध्ये बलवान होत जा, या कृपेमध्ये वाढत जा, मूर्खपणाने वागू नका, दही गोष्टीमध्ये गुंतून स्वतःचं नुकसान करू नका. मेहनत आपल्याला करणं गरजेचं आहे. देव आपल्यासोबत आहे. देव आपल्याला कृपेवर कृपा द्यायला तयार आहे. देव आपल्याला सगळी शक्ती पुरवायला तयार आहे, सगळं सामर्थ्य पुरवायला तयार आहे. पण आपली मेहनत घ्यायची तयारी पाहिजे, आपली झटण्याची तयारी पाहिजे. आपण जर त्याच्यासाठी झटत असू, मेहनत घेत असू, परिश्रम घेत असू, तर देव हे करणार आणि आपण त्याच्या कृपेमध्ये बलवान होत जाणार. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.